नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुंदर अशा प्रकारची माहिती आपण घेणार आहोत। आज एका प्रोडक्टबद्दल मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। सुंदर अशा प्रकारचं प्रोडक्ट या ठिकाणी आलेलं आहे, मार्केटमध्ये आलेलं आहे। याचा उपयोग आपण सर्वांनी करावा, का करावा, कशासाठी करावा याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। मित्रांनो, ह्या प्रोडक्टचं नाव आहे मॅग्नेटिक थेरपी प्रोडक्ट। मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। त्यामध्ये नंबर 1 पृथ्वी, नंबर 2 जल, नंबर 3 अग्नी, नंबर 4 वायू आणि नंबर 5 आकाश। या पंचमहाभूतांनी हे शरीर बनलेलं आहे। या पंचमहाभूताच्या माध्यमातून शरीराला योग्य प्रकारच्या गोष्टी मिळत असेल तर हे शरीर आपलं निरोगी राहत असतं। पण सध्याची परिस्थिती जर बघितली तर असं लक्षात येतं की आपल्याला जल म्हणजे पाणी, जे पिण्यासाठी पाणी भेटतं हे पाणी शुद्ध स्वरूपात आपल्याला भेटत नाही। पावसाचं पाणी पडल्यानंतर एका तलावामध्ये त्याची साठवणूक होते, त्या ठिकाणी ते पाणी कितीतरी दिवस थांबलेलं असतं। तिथून ते शहरामध्ये एका पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीमध्ये येत असतं। त्या ठिकाणी 4-5 दिवस ते पाणी थांबलेलं असतं। त्यानंतर ते पाणी आपल्या घरामध्ये येतं आणि घरामध्ये आल्यानंतर सुद्धा आपण 7-8 दिवस त्या पाण्याचा वापर करतो। म्हणून हे पाणी जड बनलेलं असतं आणि जड बनलेलं पाणी हे ज्यावेळेस आपण पितो त्यावेळेस त्या पाण्यापासून आपल्या शरीरातलं अन्नपचन हे सुव्यवस्थित होत नाही आहे। त्याचबरोबर वायू जर म्हटलं, हवा, शुद्ध हवा आपल्याला भेटत नाही आहे। आज आपण जर बघितलं तर जंगलतोड झालेली आहे, वृक्षतोड झालेली आहे, मोठमोठ्या इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। आपल्याला हवासुद्धा सुव्यवस्थितपणे या ठिकाणी भेटत नाही, शुद्ध हवा आपल्याला भेटत नाही। पृथ्वीच्या माध्यमातून जी काही मॅग्नेट आपल्या शरीराला भेटायला पाहिजे ती सुद्धा आज भेटताना आपल्याला दिसून येत नाही। कारण सगळे रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत, मोठमोठ्या बिल्डिंगा हे सुद्धा सिमेंटचे बनलेले आहेत। या सिमेंटमध्ये लोखंड वापरलं जातं। पृथ्वीमधून निघणारं जे काही मॅग्नेटिक आहे ते मॅग्नेटिक ह्या लोखंडाला लोखंड शोषून घेते आणि मानवी शरीराला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मॅग्नेटिक त्या ठिकाणी मिळत नसल्या कारणामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन हे सुव्यवस्थित होत नाही आहे, अन्नपचन होत नाही आहे। त्यात आणखीन आपलं आयुष्य हे धावपळीचं आहे। जे आपण अन्नपदार्थ सेवन करतो, भाजीपाला असेल तर हे सगळे रासायनिक गोष्टीपासून बनलेलं आहे। या फळापासून, या पालेभाज्यापासून जी मिळणारे जे विटॅमिन आहे हे विटॅमिनसुद्धा आपल्याला पॉवरफुल त्या ठिकाणी मिळत नाही आहे, पचन होत नाही आहे। अशी अनेक कारणे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आणि या सगळ्याच्या कारणाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या शरीराला मिळणारी जी एनर्जी आहे ती सुव्यवस्थित मिळत नसल्या कारणामुळे आपल्या शरीरातील रक्तभिसरण जे आहे ते चांगल्या पद्धतीने होत नसल्या कारणामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा त्रास होताना दिसून येतो। उदाहरणार्थ, डोकेदुखी असेल, अस्थमा असेल, थायरॉईड असेल, मायग्रेन असेल, कंबरदुखी असेल, त्याचबरोबर बॉडी पेन होत असेल, आपल्याला झोप सुव्यवस्थित येत नाही, अनेक नसांच्या समस्या आहेत, आपला कधीकधी BP हाय होतो, कधीकधी लो होतो, काही व्यक्तींना शुगर आहे, काही लोकांना पोटाचा गॅस त्या ठिकाणी होतं, ॲसिडिटीचा त्रास होतो, श्वास घेण्यासाठी आपल्याला त्रास होतो, त्याचबरोबर त्वचेचे रोग आणि हृदयरोगसुद्धा, अशा प्रकारची अनेक आजारी आपल्या शरीराला सध्याच्या परिस्थितीमध्ये भेडसावताना दिसत आहे। याचं एकमेव कारण आहे
की आपल्या शरीराला मिळणारी जी एनर्जी आहे, जी ताकद आहे किंवा जी ब्लड सर्क्युलेशन सुव्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नसल्या कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रासदायक ठरत आहे. म्हणून डॉक्टर सागर जोशी सरांनी एक मॅग्नेटिक थेरपी प्रोडक्ट या ठिकाणी तयार केली आहे. ही मॅग्नेटिक थेरपी जी आहे, ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि फिरत असताना ज्यावेळेस घर्षण होते, तर घर्षण झाल्यानंतर पृथ्वीतून निर्माण होणारं जे मॅग्नेटिक आहे, हे मॅग्नेटिक आपल्या शरीराला मिळत नाही आहे. आपण जर विचार केला की एका स्लॅबचं घर एखाद्या व्यक्तीनं बांधलं असेल, त्या घरामध्ये तो व्यक्ती राहतोय, सुंदर अशा प्रकारचं स्टाईल फरच्या त्या ठिकाणी बसवल्या असतात, सुंदर अशा प्रकारची कॉलम त्या ठिकाणी तयार करून हे घर बांधलेलं असतं, पण ह्या घरांमध्ये सगळे लोखंडाचा वापर केलेला असतो. म्हणून जमिनीतून निघणारं जे मॅग्नेटिक आहे, हे मॅग्नेटिक पहिले सर्वप्रथम लोखंडावर प्रहार करतो आणि त्यातून आपल्याला मॅग्नेटिक मिळत असते. तो मॅग्नेटिक जे मिळतो तो फक्त आपल्याला 20 ते 30% ठिकाणी मॅग्नेटिक मिळत असल्या कारणामुळे आपल्या शरीराला एक एनर्जी प्राप्त होत नाही, ताकद निर्माण होत नाही. ताकद निर्माण होत नसल्या कारणामुळे आपण खाल्लेलं पचन होत नाही, अनेक त्रास आपल्याला होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं रक्तभिसरण हे सुव्यवस्थित होत नाही आहे. रक्तभिसरण सुव्यवस्थित झालं नाही, ज्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी होतो त्या ठिकाणी आपल्याला पेन व्हायला लागतं, दुखायला लागतं. म्हणून हे जे मॅग्नेटिक थेरपी किट आहे, हे मॅग्नेटिक थेरपी आपल्या शरीराला एक ऊर्जा देण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. ही मॅग्नेटिक किटमध्ये आपल्याला एकूण 5 वस्तू त्या ठिकाणी भेटतात. त्यामध्ये नंबर 1ची वस्तू आहे म्हणजे एक मॅट. एक व्यक्ती त्या मॅटवरती सहज झोपू शकतो. या मॅटमध्ये जवळपास 190 मॅग्नेटिक आहेत. ज्यावेळेस हे मॅग्नेटिक ह्या मॅटमध्ये टाकले असतात ते अप आणि डाऊन या स्वरूपात लावलेले आहेत. ज्यावेळेस आपण 4 ते 5 तास या मॅग्नेटिक मॅटवरती झोपतो, त्यावेळेस आपल्या शरीरातील रक्तभिसरण ही सुव्यवस्थित होतं आणि आपल्याला आराम त्या ठिकाणी वाटायला लागतो. त्याबरोबर दुसरा एक प्रकार त्या ठिकाणी त्यासोबत भेटतो, तो म्हणजे उशी. पिलो कवर त्याला म्हटलं जातं. हे आपण झोपताना आपल्या उशीमध्ये टाकून आपण आपल्या डोक्याखाली घेऊन झोपू शकतो. त्याच्यामुळे शांत झोप आपल्याला त्या ठिकाणी लागते. त्याचबरोबर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ब्रॅसलेट. हा बघा, हा एक ब्रॅसलेट आहे. हा ब्रॅसलेट आपल्याला दिसताना सोन्यासारखा दिसतो आणि याच्या पाठीमागे जे आहे ते सगळे मॅग्नेटिक त्या ठिकाणी लावलेलं आहे. हे जर आपण आपल्या हाताला जर बांधून ठेवलं तर हाताची शोभासुद्धा वाढते आणि आपल्या शरीराला एक पॉवर त्या ठिकाणी मिळत असते. याच्यामध्ये मॅग्नेटिक असल्या कारणामुळे एक पॉवर आपल्या शरीराला मिळत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, रक्तभिसरण व्यवस्थित होतो आणि रक्तभिसरण व्यवस्थित होत असल्या कारणामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही. हे सुंदर अशा प्रकारचं ब्रेसलेट त्या किटसोबत आपल्याला भेटतं. त्याचबरोबर दुसरा एक बेल्ट भेटतोय. हा बेल्ट अशा स्वरूपाचा आहे. हा बेल्ट जो आहे, हा बेल्टमध्ये सुद्धा याच्यामध्ये मॅग्नेटिक आहे. मॅग्नेट असल्या कारणामुळे हे जर आपण हातामध्ये बांधू शकतो. त्याचबरोबर डोकं दुखत असेल तर डोक्यावर सुद्धा आपण अशा पद्धतीने लावू शकतो. जर आपण हे मॅग्नेटिक डोकं दुखत असेल आणि या स्वरूपात जर याला बांधून ठेवलं तर अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला आराम त्या ठिकाणी मिळत असतो. त्याचबरोबर एक मॅट आहे. हे मॅट अशा स्वरूपाचं आहे बघा. आपण जे पाणी पितोय, पाण्याची बॉटल जी आहे, ह्या पाण्याच्या बॉटलला आपण हे मॅग्नेटिक ह्या पद्धतीने लावू शकता आणि त्याच्यामधले जर पाणी जर आपण दिवसभर घोटघोट जर पित असाल तर आपल्या पोटातील जे आपण अन्न ग्रहण केलेले आहेत ते सुव्यवस्थितपणे पचन होते आणि पचन झाल्यानंतर रक्तभिसरणासाठी एनर्जी, एक पॉवर त्या ठिकाणी मिळत असते. ह्या बेल्टचा वापर आपण पाण्याच्या बाटलीसाठी करू शकतात. त्याचबरोबर आपले कधी गुडघे दुखत असेल तर त्या गुडघ्याला सुद्धा आपण बांधू शकतो. त्याचबरोबर
हात दुखत असेल, खांदा दुखत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ते बांधू शकतो. त्याचबरोबर कंबर जर आपलं दुखत असेल तर खुर्चीवर बसल्यानंतर पाठीला त्या ठिकाणी लावून आपण हे कव्हर वापर करू शकतो. सुंदर अशा प्रकारची 5 वस्तू आपल्याला ह्या किटच्या माध्यमातून भेटतात मित्रांनो. आणि याचं रिझल्टसुद्धा आपल्याला हळूहळू कमी होताना दिसून येतो. आपल्याला जे काही आजार असेल तो आजार ह्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसून येतं. पूर्णतः 100% बरोबर 100% इलाज होईल असं नाही आहे, पण काही गोष्टीवरती विश्वास आपल्याला ठेवावा लागतो. जी काही डॉक्टरांकडून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्याला जे काही गोळ्या वगैरे चालू असेल ते तर आपण सेवन करायचंच. आणि त्याचबरोबर ह्या किटचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होताना दिसून येतो आहे. हे किट जे आहे मी आता स्वतः या ठिकाणी वापरतो आणि स्वतः वापर असल्या कारणामुळे खरंच अनुभव मला आलेला आहे. तो अनुभव मी आपल्याला सांगतो आहे, कारण अनुभव आल्याशिवाय कोणत्याही वस्तूची खात्री त्या ठिकाणी देता येत नाही. म्हणून एक वेळ अवश्य तुम्ही याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी भेटावं आणि स्वतः तो डेमो तुम्ही बघावा की कशा प्रकारची पॉवर, कशा प्रकारची एनर्जी आपल्या शरीरामध्ये एका निर्माण करत आहे. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की सध्या आपल्या सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि अँड्रॉइड मोबाईल असल्या कारणामुळे नेट कायमस्वरूपी चालू असतं आणि कायमस्वरूपी नेट चालू असल्या कारणामुळे याचाही ध्वनी लहरीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आज बघा तुम्ही, आपल्याला बघायला मिळेल की कितीतरी पशु पक्षी प्राणी आपल्याला बघायला मिळत नाही. याचं कारण एकमेव कारण आहे की ह्या काही मोबाईलच्या लहरी जे आहेत याच्यामुळे अनेक पक्षी नैशी झालेले आपल्याला दिसून येतो. मग पक्ष्यांवरती जर याचा परिणाम होत असेल तर आपल्या शरीरावरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून या मोबाईल जर आपल्याकडे जर असेल तर आपली 25 ते 10-20% एनर्जी आपली कमी झालेली असते. पण ज्यावेळेस आपण हे प्रोडक्ट आपल्यासोबत असतं, आपण आता हाताला बांधलेला असतो, ब्रॅसलेट आपल्यासोबत असेल, पाण्याची बॉटलला तो कव्हर लावलेला असेल आणि त्यातलं पाणी जर आपण पित असेल तर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट या लहरीचा आपल्या शरीरावर होत नाही. याचं सुद्धा आपण डेमो ह्या ठिकाणी बघू शकतात. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला त्याचं पॉवर लक्षात येतं. म्हणून मित्रांनो, सध्या धावपळीचं युग आहे आणि धावपळीच्या युगामध्ये सर्वांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपण हजारो रुपये त्या ठिकाणी खर्च करू शकतो. थोडा छोटा मोठा आजार झाला, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांनी जर सांगितलं की एवढा खर्च लागेल तर आपण कुठेही ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी करून त्या गोष्टी करत असतो. पण ही जी प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आपल्याला बाहेरून त्याचा वापर करायचा आहे. आपल्याला ते खायचं नाही किंवा खाल्ल्यामुळे काही त्राससुद्धा या ठिकाणी होणार नाही. फक्त जे मॅट आहे त्या मॅटवरती 4 ते 5 तास झोपायचं. पाण्याच्या बाटलीला लावलेलं जे कवर आहे ते कवरमधलं त्या बाटलीमधलं पाणी त्या ठिकाणी प्यायचं. आपला जो बेल्ट असेल त्या बेल्टचा आपल्या हातामध्ये आपण बांधायचं. एक दुसरा बेल्ट आहे सोन्यासारखा, तो अतिशय सुंदर आहे. हा सुंदर बेल्ट आपण हातामध्ये सुद्धा बांधू शकतो. त्याच्या पाठीमागच्या बाजूला मॅग्नेट आहे, छोटे छोटे मॅग्नेट या ठिकाणी आहे. याच्यामुळे आपल्या शरीराला पॉवर मिळते आणि सुंदर अशा प्रकारचं हे प्रोडक्ट आहे. म्हणून आपण आपल्या शरीरातील जे व्याधी दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर करू शकता आणि नक्कीच आपल्याला याचा अनुभव येईल. आता मी सांगू शकतो तुम्हाला की खरंच याच्यामुळे परिवर्तन होतं, पण स्वतः जर आपण याचं वापरलं, स्वतः जर आपण बघितलं तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी कळेल. म्हणून तुम्ही याच्याबद्दल परिपूर्ण माहिती घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दर आठवड्याला एक सेमिनार असतो. त्या सेमिनारमध्ये तुम्ही या. तुम्हाला प्रत्यक्ष त्या गोष्टी बघायला मिळतील. ज्या लोकांना अनुभव आलेला आहे त्या लोकांचं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं जातं, ते तुम्हाला ऐकायला भेटेल. ज्यावेळेस डोळ्यांनी बघितलं, ज्यावेळेस कानाने तुम्ही ऐकलं, कारण डोळे आणि कान हे जवळपास 92% आपल्याला नॉलेज देत असतात. त्याचे डोळे, कारण डोळ्याच्या माध्यमातून 81% नॉलेज मिळतं आणि कानाच्या श्रवण यंत्रणाच्या माध्यमातून 11% नॉलेज मिळतं. डोळ्यांनी बघितलं, कानाने ऐकलं
प्रत्यक्ष आपण ह्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्या लक्षात येईल आणि जेव्हा आपल्याला कळेल आणि समजेल तेव्हाच आपण याचा वापर करा. मित्रांनो, खरंच खूप छान प्रोडक्ट या ठिकाणी आहे. डॉक्टर सागर जोशी सरांनी आंतरराष्ट्रीय लेवलला काम करून या ठिकाणी हे सर्चिंग केलेलं आहे आणि याचा लोकांना फायदा झाला गेला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे मॅग्नेटिक थेरपी किट निर्माण केली आहे. याचा आस्वाद, याचा आनंद, याचा उपयोग आपण सर्वांनी घ्यावा एवढंच माझं सांगणं आहे. आपल्याला जर व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती जर पूर्णपणे घ्यायची असेल तर आपण माझ्याशी संपर्क करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 8208 130 659. या नंबरवर आपण संपर्क करा. आपल्याला योग्य ती माहिती दिली जाईल आणि माहिती दिल्यानंतर आपल्याला आवडली असेल तर आपण निर्णय घेऊ शकता. सुंदर अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे मित्रांनो. सगळ्यांसाठी याचा वापर करू शकतात. वय वर्ष 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत या किटचा वापर आपण करू शकतो. कोणता व्यक्ती या ठिकाणी याचा वापर करू शकत नाही हे तुम्हाला सेमिनारच्या माध्यमातून सांगितलं जाईल. कसा उपयोग करायचा याचंही तुम्हाला माहिती दिली जाईल. म्हणून सर्वांना विनंती आहे की येणारा सेमिनार जो आहे त्या सेमिनार आपण अटेंड करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी आपण घ्यावी. कारण म्हटलं जातं आरोग्यम धन संपदा. आपलं शरीर जर निरोगी असेल तर सगळ्या गोष्टीचा आनंद आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून आपण नक्कीच या किटचा परिपूर्णपणे माहिती घेण्यासाठी संपर्क करावा. एवढेच बोलून त्या ठिकाणी थांबतो. आपला दिवस सुखाचा जावो. जय हिंद, जय महाराष्ट्र.